नागपुर की कपिल नगर पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत नशे के कारोबार के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए 85 ग्राम एमडी ड्रग्स जब्त किया। इस कार्रवाई में मुख्य आरोपी समीर और उसके एक साथी को गिरफ्तार किया गया, जबकि पुलिस अन्य सहयोगियों की पहचान और तलाश में जुटी है। बरामद एमडी की कीमत लाखों में बताई जा रही है। पुलिस को लंबे समय से इलाके में ड्रग्स की सप्लाई की जानकारी मिल रही थी, जिसके आधार पर जाल बिछाकर देर रात यह कार्रवाई की गई। गिरफ्तारी के बाद पुलिस ने नशे के खिलाफ सख्त संदेश देने के लिए आरोपियों को सार्वजनिक रूप से घुमाया, जिससे स्थानीय नागरिकों में पुलिस के प्रति विश्वास और सुरक्षा की भावना मजबूत हुई। कार्रवाई के बाद क्षेत्र में सतर्कता बढ़ा दी गई है। पुलिस अधिकारियों का कहना है कि ऑपरेशन थंडर आगे भी जारी रहेगा और नशे के नेटवर्क को पूरी तरह उखाड़ फेंकने के लिए लगातार कार्रवाई की जाएगी। जय हिंद। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या आदेशाने संपूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे। या ऑपरेशन थंडर मध्ये एमडी, गांजा आणि अंमली पदार्थ हे विकणारे, बाळगणारे किंवा खाणारे किंवा पिणारे यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे। मागील या 29 नोव्हेंबरला एनडीपीएस पथक आणि पोलीस स्टेशन कपिलनगरच्या वतीने समीर या आरोपीवर 85 ग्राम एमडी सापडल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचा भाऊ आणि त्याचे जे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल आहे। आजपर्यंत ते पीसीआर मध्ये होते। आज पंचाक समक्ष त्यांची घरझडती घेण्यात आलेली आहे आणि याद्वारे मी संपूर्ण कपिलनगर मधल्या लोकांना आणि संपूर्ण नागपूरवासियांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्या आजूबाजूला कुठेही एमडी पदार्थ किंवा गांजा हे कोणी विक्री करत असेल, कोणी जर खात असेल, कोणी जर बाळगत असतील तर तात्काळ मला फोन करायचा, 112 ला कॉल करायचा किंवा आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला कॉल करायचा। पूर्ण या आमच्या कामगार नगर मध्ये समीर हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। याच्यावर 302 चा पण गुन्हा दाखल आहे आणि या बऱ्याच दिवसापासून एमडीचा धंदा करत होता। त्यानुसार त्याच्यावर कारवाई झालेली आहे। या एमडी मधून त्यांनी जर घर किंवा ही कुठली प्रॉपर्टी त्यांनी जर कमवली असेल तर ती त्यानुसार कायदेशीर त्याच्यावर पण कारवाई करण्यात येणार आहे आणि यामध्ये त्याचे जे कोणी इतर सहकारी असतील यांच्यावर पण कारवाई करणार आहे। मी सर्व नागपूरवासियांना हे आवाहन करू इच्छितो की याद्वारे आपल्याला असं कुठलीही माहिती मिळाली तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा। आम्हाला संपूर्ण नागपूर शहर हे ड्रग्स फ्री करणे आहे। जय हिंद। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबटवार, नागपुर।